विलिनीकरणाच्या भीतीतून कटाचा संशय व्यक्त केला जातोय। विलिनीकरणास विरोध करणारा गट यामागे असावा, आमदार रोहित पवारांनी शंका व्यक्त केली आहे। त्यामुळे आता रोहित पवार यांचा रोख नेमका कुणाकडे आहे असा सवाल उपस्थित होतोय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या हालचालीच्या भीतीतून अजितदादांच्या अपघाताचा कट आखला गेला असावा, रोहित पवारांनी ही शंका व्यक्त केली आहे। विलिनीकरणाला विरोध करणाऱ्या गटाच्या यामागे हात असू शकतो, या रोहित पवारांच्या संशयानं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। याच्यात खरंच राजकारण असेल तर जे काही विलिनीकरणाची चर्चा ही सुरू होती त्याच्यामध्ये दादांमध्ये आमच्यामध्ये काय चर्चा झाली हे आम्हालाच माहिती आहे। याच्यामध्ये एक चर्चा अशी असू शकते की आम्ही NDA बरोबर सत्तेत जाणार, आम्ही म्हणजे आमचा पक्ष आहे, आणि ही गोष्ट काही लोकांना आवडत नसावी। नाहीतर दुसरा जो सिनारिओ आहे, दृष्टिकोन आहे की दादाच NDA मध्ये राहणार नाहीत, दादाच NDAतून बाहेर निघतील आणि रस्त्यावरची सामान्य लोकांची साठीची लढाई आमच्यावर लढतील, आणि हा दृष्टिकोन एका गटाला आवडला नसावा। त्यामुळे ह्याच्यामध्ये जर राजकारण असेल आणि ह्याला जर घातपात असं आपल्याला म्हणावं लागेल आणि राजकारण आणायचं असेल तर या दोन दृष्टिकोनापैकी एक दृष्टिकोन कुठला तरी असावा, आणि त्या दृष्टिकोनाला पाठिंबा देणारा एक जो गट आहे तो याच्या मागे असू शकतो असंही आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल।